तर मंडळी नमस्ते. आता आम्ही पनीर चिल्ली बनवायला लागलो आहे. त्यासाठी अशी शिमला मिरची उभी चिरून घेतली आहे. हे मी पावशेर पनीर आणलेलं आहे आणि असा उभा कांदा चिरून घेतलेला आहे. तर दाखवतो तुम्हाला कशी करतो. बघू शकता मित्रांनो, हे जे पनीर आहे ना, हे वेगळे आहे. हे आपण घरी तयार केलेलं पनीर आहे. एक नंबर क्वालिटी आहे. तसं बाहेरच्या डेअरीमधलं हे पनीर आहे एवढे क्वालिटी नसतं. हे घरातलं बघा, बाहेरच्या पनीरला कशी बारीक बारीक अशी छिद्र वगैरे दिसतात, पण घरातलं पनीर एक नंबर असं ओरिजिनल जसं की खाव्यासारखं दिसतंय बघा. अशी बेसळयुक्त राहतं बाहेरचं. तर असं हे आपल्याला पनीरची पापडी करून घ्यायची. त्याच्यावरती अशी थोडी मिरची पावडर टाकून घ्यायची, चवीपुरतं मीठ, थोडासा कॉर्नफ्लॉवर पण टाकायचा वरून, है ना. काळे मिळे पावडर टाकायचं आहे बघा. या प्रकारे पनीराचं फ्राय करून घ्यायचं. तर बघू शकता, हे असं फ्राय करून घेतलेलं पनीर आहे. अजून थोडं फ्राय राहिलं आहे, तिकडं होतं ते फ्राय करून झालेलं आहे. मिरची टाकून हे अद्रक लसूण असं टाकून घ्यायचं, मस्त फ्राय करून घ्यायचं त्याला लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर आहे ना असा कांदा टाकायचा आपण फ्राय केलेला, मस्त त्याला सुट्टा करून घ्यायचा आहे. तो पण आपल्याला असं भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. त्याच्यामध्ये शिमला टाकून घ्यायची, शिमला मिरची. त्यामध्ये ना रेड चिल्ली टाकून घ्यायची, सॉस 2 त्याचे टोपण 2 म्हणजे 1 चमचा टाकले, 1 चमचा टाकून घ्यायचं. टॅमॅटो सॉस हे घेतलं आहे आपण, कॉर्नफ्लॉवर. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं ग्रेव्हीसाठी तयार करायचं. त्याला शिजू द्यायचं 5 मिनिट. आणि याला आता 5 मिनिटं शिजू द्यायचं. स्टार्टर आयटम तयार झाला. आता मी टेस्ट करून बघतोय.